अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्टिन प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरेन्द्रमुकुटं प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचन बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथ जिनपत्युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधमपि कुर्वन्तु ते मङ्गलं नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो हे चक्रिणो द्वादश हे विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाल्ये प्रथिता स्त्रीषष्टिपुरुषः कुर्वन्तु ते मङ्गलम् ये सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिं गता चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला इष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. काय बघत होतो? दशपूर्वित्व वृद्धी म्हणजे काय बघत होतो? कशाचा भेद आहे हा? बुद्धिवृद्धीचा भेद आहे ना. बुद्धिवृद्धीमध्ये सगळे आतापर्यंतचे सगळे वर्णन झाले. आता द्वादशांगामध्ये शिरलोय आपण की ज्यांना काय सांगितलं? दशपूर्वित्व वृद्धी म्हणजे काय? की द्वादशांग जिनवाणीमध्ये काल आपण बघितलं होतं की किती भेद आहेत. श्रुतज्ञानाचे दोन भेद आहेत, एक अंगप्रविष्ट आणि अंगबाह्य. मग अंगप्रविष्ट म्हणजेच द्वादशांग जिनवाणी आणि अंगबाह्यचे भेद सगळे वेगळे येतात. तर जे अंगप्रविष्ट आहे द्वादशांग जिनवाणी त्याच्यामध्ये 11 अंग आणि 14 पूर्वांची रचना असते. मग त्याच्यामध्ये जो 12वं अंग आहे द्वादशांगमध्ये 12वं जे अंग आहे तर ते दृष्टिवाद अंग आहे आणि त्याचे भेद काय बघितले होते 5 काल? परिकर्म, सूत्र, प्रथमानुयोग, पूर्व आणि चुलिका. मग हे जे चौथं पूर्व हा भेद आहे त्या भेदाचे सगळं वर्णन इथं चालू आहे. म्हणजे जे पूर्व आहे त्याचे 14 भेद आहेत आणि त्यातलं 10वं भेद कुठला आहे तर विद्यानुवाद पूर्व. तर त्या विद्यानुवाद पूर्वाचा ज्ञाता कोण होतो? निमाने सम्यक दृष्टी होतो आणि त्यामुळे तिथे सांगितलं की मिथ्यादृष्टी असेल किंवा कोणी अभव्य जीव असेल तर तो 11 अंग 9 पूर्वापर्यंत सगळं अध्ययन करून त्या ज्ञानाला प्राप्त करू शकतो, त्याचा पाठी होऊ शकतो. कितीचा?
11 अंग आणि 9 पूर्वापर्यंतचं सगळं ज्ञान इत्थंभूत, त्याला तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनी, करोडो पटीनी जास्त ज्ञान असणार. जर तुम्ही सम्यक दृष्टी असाल आणि तो मिथ्या दृष्टी असेल तर ज्ञानाची तुलना करायला गेलो तर आपल्यापेक्षा त्याच्याकडं कितीतरी पटीने अधिक ज्ञान आहे. पण जेव्हा 10व्या पूर्वाचं अध्ययन करायला लागलाय तो, त्यावेळेस तिथं काय झालं की 10व्या पूर्वामध्ये येतच काय तर हे सगळ्या विद्यांचं वर्णन आहे, मंत्रतंत्राचं वर्णन आहे, कुठल्या कुठल्या कलांचं वर्णन आहे. मग ते सगळं वर्णन वाचून त्याचं अध्ययन करून जो त्याला आत्मसात करतोय, तर ते करत असताना या विद्या समोर येऊन उभारल्यात. आणि मग त्यांनी जर आज्ञा मागितली, काहीतरी ऑफर दिली तुम्हाला, हे घ्या किंवा हे भोगा, हे तुमच्यासाठी वगैरे काय जर असेल तर, की मी तुमच्यासाठी काय सेवा करू. आणि जेव्हा त्यांनी असं आज्ञा मागितली तर जे कोणी ज्ञानासाठी किंवा काहीतरी मागं अपेक्षा ठेवून या शास्त्राचं अध्ययन करतायत, ज्ञान प्राप्त करतायत, तर ते निमाने भ्रष्ट होतात आणि ते त्या देवतांच्याकडं काहीतरी मागणी करतात. आणि जिथं मागणी झाली त्या क्षणाला सांगितलं त्यांचं वृद्धी नष्ट होते. ज्ञान राहील की किती राहील, 11 अंग 9 पूर्वापर्यंतचं ज्ञान राहील, पण 10व्या पूर्वाचं तो ज्ञाता होणार नाही. 10व्या पूर्वाचं अध्ययन त्याचं पूर्ण होऊ शकत नाही. मग त्यालाच म्हटलं काय, जो पूर्ण करतो, जो त्या पूर्ण द्वादशांगाचा ज्ञाता होतो, किंवा काय म्हणायचं 10व्या पूर्वाचा ज्ञाता होतो, त्याला सांगितलं अभिन्न दशपूर्वी मुनी म्हणा किंवा अभिन्न दशपूर्वीत्व वृद्धी म्हणा, तर ती त्याला प्राप्त होते, त्या मुनिराजांनाच. आणि काल काय विशेष सांगितलं होतं, 3ऱ्या-4थ्या गुणस्थानवरती जे जीव असतात त्यांना, 4थ्या-5व्या गुणस्थानवरती जीव असतात त्यांना 12 अंगाचं ज्ञान नसतं. द्रव्यश्रुताच्या अपेक्षेने 6व्या गुणस्थानाच्या वरच्या जीवांना श्रुत केवली म्हटलं. मला समयसार द्यावं, काल घ्यायचं म्हटलं आणि विसरले. समयसार मधलं काल अभ्यास सांगितलं होतं तुम्हाला. काय सांगितलं होतं सांगा. काल 102 आणि 103 गाथा बघायला सांगितलं. 201 आणि 202 म्हणजे कशासाठी बघायला सांगितली तिथे मला कळलं नाही, कारण बघितली का नाही तुम्ही. हां, तर त्याच्यात म्हणजे वर्णन कशासाठी चाललं होतं आपलं हे, की जे कोणी मुनी आहेत तर ते कसे, त्यांची परिणती कशी असते. म्हणजे जर त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती असेल, म्हणजे भेदविज्ञानी असतील ते मुनिराज, तर ते द्वादशांगाचे पूर्ण पाठी असतात. आणि जर ते मिथ्यादृष्टी असतील तर त्यांना पूर्ण द्वादशांग ज्ञात नसतं. किती असतं तर 11 अंग आणि 9 पूर्वापर्यंतचं ज्ञान असू शकतं, त्याच्या पुढचं नसतं. मग त्यांना सर्व आगमधारी म्हणायचं का नाही म्हणायचं, काय प्रश्न आहे. जे कोणी 11 अंग 9 पूर्वाचे ज्ञाता आहेत त्यांना सर्व आगमधारी म्हणायचं का नाही म्हणायचं. म्हणायचं. आता म्हणलंय आचार्यांनी, तेच दाखवायचं होतं तुम्हाला. मला बघा 201 202 गाथा काढा. समयसारच्या निर्जरा अधिकारमध्ये आले 2 गाथा या. एक आणि 2. परमाणुमित्तयं पिहु रायादीनं तु विज्जदेजस न विसो जानदियपाणयं तु सौवागमधरोवी. एवढं पहिल्यांदा बघू. काय सांगितलं, परमाणू मात्र देखील रागादी ज्याच्या अंतःकरणात, म्हणजे ज्याच्यामध्ये विज्जदे राहतात, विद्यमान आहे. किती, परमाणू मात्र राग जरी असेल तर तो सौव आगम धरोवी, सर्व आगमाचा धारी असताना सुद्धा अप्पाणम, अयम अप्पाणम, या आत्म्याला नवी जानदी,
तो जाणू शकत नाही. कोण सांगा आता हा जो आत्म्याला जाणत नाही आहे तो किती ज्ञाता आहे? सर्व आगम धारी लिहिलंय का नाही शब्द? सव्वागम धरोवी. मग कसं काय असं तुम्ही काय म्हणताय की जो द्वादशांगाचा पाठी असतो त्यालाच आत्म्याचं ज्ञान होतं, आणि इथं लिहिलंय की सर्व अंगाचा पाठी आहे पण आत्म्याला जाणू शकत नाही. कसं मेळ बसवायचा आता? निश्चित आत्म्यामध्ये जर किंचित मात्र राग सोडून पाहिजे विषयाच्या अपेक्षेने करतो नाही. सर्व आगमधारी म्हणलेत ना, ह्याला प्रश्न आहे आमचा. मग सर्व आगमधारी असेल तो आत्म्याला जाणतो का नाही जाणत? जाणतो. मग इथं सांगतायत की सर्व आगमाचा धारी असून सुद्धा आत्म्याला जाणू शकत नाही जर त्याच्यामध्ये परमाणू मात्र देखील राग असेल तर. मग त्या शब्दाचा अर्थ कसा लावायचा? परमाणु मात्र राग आहे म्हणजे मिथ्या दृष्टी येतो. मग सर्व आगमाचा धारी असतो का मिथ्या दृष्टी? नाही. 11 अंग. मग गाथा बदलायची का? नवीन गाथा लिहू आपण. तिथे सांगितलं की जे हे लिहिलंय परमाणु मात्र देखील राग आहे तर तो नियमाने मिथ्या दृष्टी आहे. मग मिथ्या दृष्टीच्या अपेक्षेने जितका आगम त्याला ज्ञात होऊ शकतं ते सगळं सर्व आगम म्हणायचं. काय कळलं? त्याच्या अपेक्षेने किती आहे सर्व आगमाचं ज्ञान? म्हणजे 11 अंग आणि 9 पूर्व. त्यामुळे इथं सर्व आगमचा शब्द द्वादशांग घ्यायचं नाही, कारण ज्याला द्वादशांगाचं ज्ञान झालं तो नियमाने आत्म्याला जाणतोच, आणि ज्याला आत्म्याचं ज्ञान झालं तो सगळेजण नसणार. पण आता एक इथं ज्ञानी भावलिंगी संतांच्या अपेक्षेने आपण बघतोय तर तो सर्व आगमाचा धारी आहे. म्हणून म्हटलं की परमाणू मात्र नाही. कोण आता द्वादशांगाचे पाठी कोणी असतील कोणी नसतील असं काही नाही की सगळे षष्ट गुणस्थांवरती जीव आगमाचे ज्ञाते असं नाही आहे. आहेतच असतील किंवा नसतील, नॉट नेसेसरीली. पण वर जेव्हा श्रेणी चढणार त्यावेळेस ते द्वादशांगाचे पाठी असतात. मग त्यामुळं आता शिवभूती मुनी होते, मग त्यांना किती ज्ञान होतं सांगा? द्वादशांगाचे पाठी नव्हते. म्हणजे पहिल्यांदा तर त्यांचं सांगितलं ना, स्मरणच त्यांना इतकं अल्प होतं की क्षयक्षम त्यांना जरा सुद्धा राहत नव्हतं. असं मुनींच्या समोर त्या गुरूंच्या समोर बसून शिकत होते ते. तर नमोकार मंत्र शिकवलेलं सुद्धा ते असे इथून उठून बाहेर गेले की विसरून जायचे, इतका अल्प क्षयक्षम होता. तरी सुद्धा असं म्हणले नाहीत की मला काही मुनी दीक्षा जमायची नाही, हे अभ्यास जमायचं नाही, मी आपलं घरी राहतो. असं लगेच सोडून जायची तयारी नव्हती. आणि मग तिथं सांगितलं म्हणून की ते त्याच दशेमध्ये राहिले आणि मुनींकडनं अध्ययन घेत राहिले. भलेही ते विसरून जायचे तरी सुद्धा त्यांचं काय म्हणायचं, धारा तीच चालू असायची. जे काय सांगितलेलं आहे ना तेच योग्य आहे, हे जे श्रद्धान होतं ना. आणि मग एक दिवस शिकवलं होतं काय, तुष भिन्न आणि माश भिन्न. आणि मग काय झालं होतं, रस्त्यावरनं चालले ते मा ऋष आणि मा तुष का, म्हणजे रुसू नको आणि तुष्ट होऊ नको, रागी होऊ नको आणि देशद्वेषी होऊ नको असं आचार्यांनी सांगितलं. आणि ते निघाले होते चर्येला, आणि जात असताना रस्त्यात ती स्त्री काय करत होती, उडीत पाकडत होती. आणि मग त्यात पाकडताना डाळ पुढं आली होती आणि फोलपट मागं होतं. कसं होय म्हणतात, फोलपट पुढं आली होतं आणि त्यांच्या काळात पण तसंच होती, डाळ आपल्यासारखी दुसरी नव्हती. त्यामुळं डाळ मागं राहिली होती आणि फोलपट पुढं झालं होतं त्याचं. मग हे बघितल्यावर लगेच त्यांना काय क्लिक झालं की आचार्यांनी जे सांगितलेलं होतं तेच इथं दिसतंय आणि त्याच्या अनुसारच तत्व आहे. काय, हे जसं त्या फोलपटीपासून डाळ भिन्न आहे तसं हा आत्मा या शरीरापासून वेगळा आहे. बस तिथंच झालं भेदविज्ञान. आणि पण भेदविज्ञान झाल्या क्षणी द्वादशांगाचे पाठी नव्हते झाले ते, म्हणजे षष्टम गुणस्थानवरती होते की नाही, षष्टम सप्तम गुणस्थानात झुलणारे होते. मग तिथून ते सांगितलं की
त्यांचं काय अध्ययन झालं असेल असं, आणि ते एका जंगलात बसले होते ध्यानस्थ, आणि मग तिथं सांगितलं ना उपसर्ग झाला त्यांच्यावर कसला, कसं झालं शिवभूती मुनींना मोक्ष, शिवभूती मुनींना अचेतनकृत उपसर्ग झाला. काय सांगितलं की ते बाजूला गवताचा भारा ठेवलेला आणि तो सगळा भारा त्यांच्या अंगावर एकदम पडला आणि त्याच्यात त्यांना केवल ज्ञान झालं. म्हणजे त्यात त्यांचा अंत झाला, पण ते केवल ज्ञानी झाले. पण त्याच्या पूर्वी सांगायचं होतं की ते द्वादशांगाचे पाठी झाले, श्रेणी आरूढ झाले ना, त्यामुळं ही स्थिरता होती अशी की परिणामामध्ये त्याच्या निमित्तात श्रेणी चढत गेले आणि 10व्या गुणस्थानातून 12व्या गुणस्थानात, 12व्यातून 13व्यात गेले आणि केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. एक निश्चय आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहिले, म्हणजे तो त्यांना आगमाचं ज्ञान विशेष नसले तरी त्याला सर्व आगम म्हटले जातं. जिथं आत्म्याचं ज्ञान आहे तिथं आपण म्हणतो ना निश्चय श्रुत केवली आहे तो जीव. चतुर्थ गुणस्थानापासून निश्चय श्रुत केवली म्हणतो. कुठं म्हणलं म्हणा, कुठं म्हणलं पूर्वी ज्ञान भरपूर होतं, त्यांचं काही त्यांचं अंतरायकर्म काही त्याच्यामुळे ते सगळं ज्ञान हे झालं असतं. शेवटी परत काहीतरी आपले उदय असतात त्याच्या निमित्तातच असं काहीतरी. नववी गाथा ना, हां नववी गाथा आहे का समयसाची नववी 10वी? हां, 1 मिनिट, ही गाथा पूर्ण करते मी पहिल्यांदा. 201 गाथेमध्ये काय सांगितलं मग, परमाणू मात्र देखील राग ज्याच्या हृदयात अंतकरणात विराजमान आहे, मौजूद है, लेश मात्र भी रागादिकों का जिस जीव में अंश मात्र भी विद्यमान है, तर तो सर्व आगमाचा धारी, सर्व शास्त्राचा ज्ञाता असताना सुद्धा आत्म्याला जाणू शकत नाही. म्हणजे हा जीव राग धरून बसलेला आहे, म्हणजेच प्रथम गुणस्थानवरतीच आहे, आणि त्याच्या अपेक्षेने तो किती मॅक्झिमम शास्त्राचा ज्ञाता होऊ शकतो, 11 अंगापर्यंत जाऊ शकतो आणि 9 पूर्वाचं ज्ञान होऊ शकतं, त्याच्या पुढं जाणार नाही. त्यामुळं मिथ्यादृष्टीचं सर्व आगम किती तर एवढंच आहे, द्वादशांगाचं ज्ञान त्याला नसणार. त्यामुळं हा जीव सर्व आगमाचा धारी असूनही आत्म्याला जाणू शकत नाही. पुढची गाथा सांगते ती पण म्हणून. 202 गाथा आहे समयसारमध्ये. अप्पाणमयाणन्तो अणपयं चाविसो अयाणन्तो कह होदि सम्मदिठ्ठी जीवा जीवे अयाणन्तो. काय म्हणलं, अप्पाणम अयाणन्तो, या आत्म्याला न जाणणारा, अप्पाणम अयाणन्तो, आत्म्याला न जाणणारा, अणपयम च अविन अयाणन्तो. काय म्हणलं, आत्म्याला जो जाणत नाही तो अनात्म्याला सुद्धा जाणत नाही. अनात्मा म्हणजे कोण, मिथ्यादृष्टी. आत्म्याला जाणत नाही तो मिथ्यादृष्टीच आहे की. आत्म्याला जो जाणत नाही तो अनात्म्याला सुद्धा जाणत नाही. अनात्मा म्हणजे बाहेर शरीराची सर्व पदार्थ, शरीर हा, माझं जीव सोडून सगळं घ्या त्याच्यामध्ये, अन्य जीव द्रव्य पुद्गल धर्म अधर्म आकाश काल सगळे भाव विभाव भाव वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये आलं. जो आत्म्याला जाणत नाही तो अनात्म्याला सुद्धा जाणत नाही. अनात्म्याला त्याच्या रूपाने जाणत नाही ना, तो त्याचे स्वरूप असं आहे की कळत नाही म्हणून त्याला जाणत नाही. मग त्याला माहित नाही का पुद्गल म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, 11 अंगाचा ज्ञान आता कसं काय झालंय, त्यात सगळं जिनवाणीत आलं नाही का, पुद्गल म्हणजे काय असतं, धर्मद्रव्य म्हणजे काय असतं, सगळ्याचं स्वरूप नाही का वाचलं. हां, मग तेच सांगायचं इथं, जो आत्म्याला जाणत नाही तो सगळ्या आगमाचा धारी असला तरी अज्ञानीच म्हटला जातो. म्हणून म्हणलं अनात्म्याला सुद्धा तो जाणत नाही. का, कारण तो त्या अनात्म्याशी अटॅच्ड आहे आणि त्याला स्वतःचं स्वरूप समजतोय किंवा त्याच्याबद्दल विपरीत ज्ञान आहे. जे पण ज्ञान वाचलेलं आहे शाब्दिक आहे की बरोबर, पण यथार्थ ज्ञान त्यालाच होणार ज्याला की हे समजतं, ह्याचा विश्वास आहे, ह्याचं श्रद्धा नाही की याच्यापासून मी भिन्न आहे. त्यामुळं सांगितलं, आत्म्याला न जाणणारा अनात्म्याला सुद्धा जाणत नाही, स्वला न जाणणारा पराला सुद्धा जाणत नाही. कह होदी सम्मदिठ्ठी, मग तो जीव अजीवाला न जाणणारा कशा प्रकारे सम्यक दृष्टी होऊ शकत नाही. तर जो आत्मा आणि अनात्म्याला जाणतो, स्वपराला जाणतो, त्यालाच भेदविज्ञान होणार.
आणि तोच जीव सम्यक दृष्टी होऊ शकतो, असं त्यांनी इथं खुलासा केलाय. भावार्थ वाचते त्यातलं समजते अजून. यहाँ रागी कहने से अज्ञानमय राग द्वेष मोह भाव लिए गए हैं, उसमें भी अज्ञानमय कहने से मिथ्यात्व अनंतानुबंधी से हुए रागादिक समझना, मिथ्यात्व के बिना चारित्र मोह के उदय का राग नहीं लेना. क्यों? चारित्र्यमय राग तर सम्यक दृष्टीकोन कारण तो 10व्या गुणस्थानापर्यंत असतो. आणि तो काय तुम्हाला भेद विज्ञानामध्ये बाधक नाही. चारित्र मोहाची शक्ती नाही आहे ही की तुम्हाला सम्यक्त्वापासून च्युत करेल. ती शक्ती फक्त मिथ्यात्वात आहे, किंवा तुम्हाला सम्यक दर्शन होऊ देणार नाही अशी शक्ती चारित्र मोहात नाही. दर्शन मोहच आहे असा प्रबळ, म्हणून त्याला राजा म्हणलं जातं. मग मिथ्यात्व आणि अनंतानुबंधिकने जे रागादी होतात तो जीवित गृहीत धरा, ज्याच्यामध्ये अंतकरणात राग आहे परमाणु मात्र. क्योंकि अविरत सम्यक दृष्टि आदि के चारित्र मोह के उदय संबंधी राग है, वह ज्ञान सहित है, उसको रोग के समान जानता है, उस रोग के साथ राग नहीं है. कर्मोदय से जो राग हुआ है उसको मेटना चाहता है. राग होतोय अंतकरणात सम्यक दृष्टीला, आपण भावना काय असते, हे राग यायला कधी संपणार आहे हे भाव माझे, मी हे करतोय हे चुकतंय, हे रागद्वेष हे कशाय परिणाम माझ्याकडून न हो, अशी परिणती सम्यक दृष्टीची असते. तुमची कशी असते? तुम्ही घरात राहताय तर आनंदी आहात, मस्त आहात, रमलेले आहात घरामध्ये. कुठल्या गुणस्थानाचं नाव द्यायचं घराला तुमच्या? और जो राग का लेश मात्र भी इसके नहीं कहा, सो ज्ञानी के अशुभ राग तो अत्यंत गौण है, परंतु शुभ राग होता है, उस शुभ राग को अच्छा समझ, लेश मात्र भी उस राग के राग से राग करे तो सर्व शास्त्र भी पढ़ लिए है, मुनि भी हो, व्यवहार चारित्र भी पाले, तो भी ऐसा समझना चाहिए कि इसने अपने आत्मा का परमार्थ स्वरूप नहीं जाना, कर्मोदय जनित भाव को ही अच्छा समझा है, उसी से अपना मोक्ष होना मान रखा है. काय कळलं सांगा? रागाचा राग म्हणजे मिथ्यात्व मोह आला ना. रागाचा राग आहे त्याला. राग तर सामान्य सम्यक दृष्टीला सुद्धा आहे, चारित्र मोहनीयाच्या त्याच्या त्याच्या चौकडीच्या उदयात जेवढा आहे तेवढा, पण त्या रागाचा राग करतो म्हणजे काय सांगा एक्झाम्पल मला. म्हणजे मी शुभ भाव करतो, मी मग त्याच्यावर मोह ठेवतो, जे माझं करणं हे योग्य आहे असं त्याच्यातच मोक्ष आहे असा प्रकार राग करतो. त्याच्यावर. मग म्हणलं होतं ना परवा त्या दिवशी की मुनिराज असं सांगत नाहीत की मी मुनी आहे, मी महाराज आहे, मी एवढं मूलगुणांचं पालन करतो, इतकं मी ज्ञान करतो, अध्ययन करतो, ध्यान करतो, असं मुनींच्या तोंडात येत नसतं. कारण त्यांचं पर्यायात लक्ष नाही आहे, पर्यायात आसक्ती नाही आहे. आणि मग यालाच म्हणलं शुभ रागाचा राग. किंवा काय म्हणायचं, कोणी क्रोधी असतो ना, क्रोधाचा पण राग असतो कोणाला तरी, म्हणजे मी इतकं डेंजर क्रोधी आहे बरं का, म्हणजे काय, तू घाबरायला पाहिजेस मला असं सांगायचं समोरच्याला त्याला. पण त्या रागाचा सुद्धा काय म्हणायचं, द्वेषाचा सुद्धा किंवा क्रोधाचा सुद्धा त्याला अभिमान आहे. मग असला जीव कुठल्या गुणस्थानात, हां बरोबर, म्हणजे आपण त्याच्यात आनंदी झालो. आणि असं झाल्यावर सगळे मला घाबरतात असं म्हणून ज्याला त्याच्यामध्ये आनंद वाटतो तो कुठल्या गुणस्थानात. आणि ह्याचं फळ डेंजर आहे बरं का. आत्ता तुम्हाला वाटेल की आपली सगळे घरातले लोक आपल्या अधीन आहेत, आपल्या शब्दाबाहेर नाही आहेत, माझ्या धाकामध्ये राहतात, असं वगैरे तुम्हाला जर वाटेल घरातल्यांच्या विषयी तर सावधान. कारण असं उदय बघितलेत अनेकांचे की जे पूर्वी अशा धाकामध्ये ठेवायचे सगळ्यांना, तर आज त्यांना स्वतःला निर्णय करण्याची शक्ती नाही आहे, किंवा स्वतः धाकात जगतात, स्वतः भयभीत राहतात. कुठल्या तरी काही कारण नसताना भय वाटतं त्यांना. आता महाउदय का आला त्यांना, हां म्हणजे असं समजून घ्या की माझ्या निमित्तात कोणाला तरी भय वाटतंय, याचा मला आनंद नको व्हायला. म्हणजे मागं सांगितलं होते ना, कर्तृत्व भाव नको. हां
म्हणजे असं मला घाबरतात म्हणून ते अहंकार भाव असतो ना. हां, मग असं झालं होतं हो. म्हणजे मी जेव्हा फार्मास्युटिकल्समध्ये होते त्यावेळेस तिथं माझं हे काय होतं प्रोफाईल की क्वालिटी ॲश्युरन्समध्ये, आणि मग माझ्या अंडर सगळे असे काय म्हणायचं सगळे मॅनेजर, तिथले मॅनेजर नाही, मॅनेजर सोडून बाकी सगळे म्हणजे डिपार्टमेंट हेड जे होते ना सगळ्या डिपार्टमेंटचे, सगळ्या त्या डिपार्टमेंटचं काय म्हणायचं डॉक्युमेंटेशन वगैरे सुपरविजनला माझ्याकडे असायचं. आणि मग ते बघताना वगैरे कुठंतरी चुका निघाले की ते घाबरायचे, हो ह्यांनी चुका काढतात म्हणून. आणि ते मला मिळायचंच काय पण असं कुठून तर घुसपण काढून मी ते चुका शोधून काढणार आणि ते मिळणार मला, की ते मला मिळालं म्हणलं की त्यांना भीती वाटायची. आणि त्यांना भीती वाटल्यावर मला माझं प्रमोशन असायचं ना त्याच्यात. म्हणजे तुम्ही काय काम करता हे आम्हाला लिहून दाखवायचं असायचं, किती तुम्हाला निगेटिव्ह पॉईंट्स मिळाले. कारण ते त्यांचं काय म्हणायचं सिस्टीम चांगली चालवायची होती म्हणून त्यांनी त्या पोस्टला ठेवतात अशी लोक. आणि मग ते करत असताना मी कुठं गेले ना सुपरविजनला वगैरे की तिथले वर्कर्स व्यवस्थित बसायचे, काही चुकायचे नाहीत, कुठं काय पडू द्यायचे नाहीत. कारण पॅरेंटल्समध्ये असं खूप काय म्हणतात केअर केली जाते हो. कुठं अननेसेसरी डस्ट नको, कुठं वेस्ट नको, असं सगळीकडं असायचं. आणि कुठं दिसलं की ते आम्ही समोरून जाणार म्हटलं की लपवून ठेवणार, झाकणार, टाकणार असं वगैरे. मग ते असं वाटायचं की आपण लय भारी आणि मग आपल्या धाकात ते जगतात असं वाटायचं. पण त्याचं उदय आलं का नाही आमच्यावर परत. जेव्हा जॉब सोडलं त्याच्यानंतर आमच्या वडिलांचा धाक होता कुठं जायचं नाही, अम्मांकडं पण जायचं नाही, कारण माहीत होतं कुठं तर गेली आणि असं काहीतरी केली तर. मग असं धाकात लय दिवस जगलं. मग ते उदय आलं का नाही आपल्याला, मग असं सारखं वाटायचं की आपण परिणाम केलेत ना त्याचं फळ आपल्याला मिळतंय. ते कोण आहेत? आणि मग हे आता तर इतकं काय म्हणायचं क्लिअर वाटतंय की ते पण दोषी नव्हते त्याच्यामध्ये. दोष सगळा माझा होता तिथं. त्यांच्यावर आपण द्वेष केला, त्यांनी मला असं अडवतात, त्यांनी मला शिकू देत नाहीत किंवा जाऊ देत नाहीत अम्मांकडं असं वगैरे वाटायचं तिथं. किंवा कुठल्या पण बाबतीमध्ये रेस्ट्रिक्शन्स असायचे. मग तिथं असं वाटायचं की का असं आम्हाला सगळीकडं का अडवतात, का आम्हाला दबावात ठेवतात. पण हे आपलं आपण भोगतो हे सगळीकडनं तुम्ही टॅली करून बघा तर तुम्हाला पण उत्तर मिळणार. हेच आपल्याच परिणामांचं फळ आहे. कशासाठी गेलो तिकडं, रागाचा राग. म्हणून सांगितलं तुमच्यामध्ये पण जे काय कशाय असतील ना त्याच्याविषयी आपल्याला राग होऊ देऊ नका, नाहीतर मग फळ आपल्याला भोगावं लागतं. कुठलाही असू दे, तिथं अनुराग असू दे, द्वेष असू दे, क्रोध असू दे, कुठल्या एखाद्या गोष्टीचा मोह असू दे. कोणी तुमची डिश छान होती म्हणलं की आपल्याला किती राग येतो. राग म्हणजे अनुराग, एक गर्व होतो त्याचा, काय मी एवढं चांगलं करतो आणि ह्याला हे चांगलं म्हणतात, म्हणजे त्याच्याविषयी परत आपल्याला अहम वाढत जातो. तर हेच दुःखाचं कारण आहे. म्हणून सांगितलं सर्व आगमाचा धारी असताना सुद्धा जर हा राग लेश मात्र भी इसके रहे तो वो आत्मा को नहीं जान सकता. जो राग का लेश मात्र भी इसके नहीं कहा सो ज्ञानी के अशुभ राग तो अत्यंत गौण है परंतु शुभ राग होता है. उस शुभ राग को अच्छा समझ लेश मात्र भी उस राग से राग करे तो सर्व शास्त्र भी पढ़ लिए है, मुनि भी हो, व्यवहार चारित्र भी पाले, तो भी ऐसा समझना चाहिए कि इसने अपने आत्मा का परमार्थ स्वरूप नहीं जाना, कर्मोदय जनित भाव को ही अच्छा समझा है, उसी से अपना मोक्ष होना मान रखा है. कशाने? कर्माच्या उदयाने होणारे औदयिक जे भाव आहेत त्याच्या निमित्तामध्ये, त्याच्यानीच मला मोक्ष होतो अशी त्याची मान्यता आहे. ऐसे मानने से अज्ञानी ही है, अपने और पर के परमार्थ रूप को नहीं जाना. त्याच्यात आहे तब जानना चाहिए कि जीव अजीव पदार्थ का भी परमार्थ रूप नहीं जाना, और जब जीव अजीव को ही नहीं जाना तब कैसा सम्यक दृष्टि ऐसा जानना. म्हणजे तुम्ही कधी सम्यक दृष्टी होऊ शकता, जेव्हा आत्म्याला जाणताय त्यावेळीच अनात्मा काय आहे हे समजणार. आणि
तेव्हाच हे सगळे दोन्ही भिन्न आहे त्याचं भेदविज्ञान होणार. म्हणून परमाणू मात्र सुद्धा राग म्हणजे आपल्यामध्ये किती राग आहे सांगा? परमाणू म्हणायचं का मेरू पर्वत म्हणायचं? मेरू पर्वतापेक्षा सुद्धा जास्त राग आपण घेऊन बसलोय आणि मग कधी मोक्ष मिळणार आपल्याला? कसं आपण मोहातून बाहेर पडणार? हां, पण ते पण चांगलं का वाईट मग? हां, म्हणजे त्याची पण पुष्टी नको आपल्याला की आम्ही चारित्र मोहाचे उदयात आहोत, दर्शन मोहाचे नाही. मग जो दर्शन सांगितलं ना, म्हणून तर जो सम्यक दृष्टी आहे त्याला हे पण मी कधी सोडेन, ह्याच्यात मी राहतो हे चुकतंय, असे परिणाम असतात. आपले आहेत का? घर सोडायचंय मला, भाव म्हणा बघू 1 मिनिटात. म्हटलं तर शास्त्राच्या समोर सोडावं लागते बरं का. तर सांगत होते ना, कुणाला म्हणायचं श्रुत केवली. तर गाथा 9व्या 10व्यामध्ये सांगितलं त्यांनी की व्यवहार श्रुत केवली कोण आहे आणि निश्चय श्रुत केवली कोण आहे. समयसारमध्ये 9वी गाथा आहे. जो हि सुवेण हि गच्छै अपाणमिणं तु केवलं शुद्धम् उत्तम सुद केवलिमिसिणो भणन्ति वयराम. जो सुदनाणं सौवं जाणै सुद केवलिं तमाहुजिणां नाणम् अप्पासौवं जम्हा सुद केवली तम्हाम. जो जीव निश्चय कर श्रुत ज्ञान से इस अनुभव गोचर केवल एक शुद्ध आत्मा को सम्मुख हुआ जानता है, उसे लोक को प्रकाश करने वाले ऋषीश्वर श्रुत केवली कहते हैं. काय म्हणले? जो आपल्या शुद्ध आत्म्याला जाणतो तो श्रुत केवली आहे. कसला म्हणायचं? निश्चय श्रुत केवली आहे. 33 नंबरची गाथा आहे. प्रवचनसारमध्ये पण ही गाथा आली आहे, जी 10वी गाथा घेतली आहे. नाही तर काय अर्थ घेतलाय? जो जीव सब श्रुत ज्ञान को जानता है उसे जिनदेव श्रुत केवली कहते हैं, क्योंकि सब ज्ञान आत्मा ही है, इस कारण आत्मा को ही जानने से श्रुत केवली कहा जाता है. काय कळलं? जो सर्व श्रुताला जाणतो म्हणजेच द्वादशांगाला जो जाणतो तो व्यवहार श्रुत केवली आहे, आणि जो आत्म्याला जाणतो तो निश्चय श्रुत केवली आहे. भलेही त्याच्याकडे द्वादशांगाचं ज्ञान नाही आहे, पण द्वादशांगाच्या ज्ञानाचं प्रयोजन काय आहे? सगळ्या इतक्या श्रुताचं इतकं मोठं अध्ययन करणं किंवा असं त्याचं पाठी होणं, त्याचं ज्ञाता होणं, त्याच्या मागचं प्रयोजन काय आहे? सगळ्या पूर्ण द्वादशांगामध्ये आत्माच तर दाखवायचा आहे ना तुम्हाला. मग तुम्ही एक शास्त्र वाचा आणि तर द्वादशांग पूर्ण वाचा. सगळ्याचं प्रयोजन मी एक आत्मा आहे आणि ज्ञाता आहे, जाणतोय, हेच दाखवायचं आहे. प्रत्येक गाथेतून प्रत्येक शब्दातून आचार्यांना ते दाखवायचं आहे. मग ते सगळं वाचून ज्याला सम्यक दर्शन झालं म्हणतोय तो व्यवहार श्रुत केवली म्हणला गेला, द्वादशांगाचा पाठी. आणि इथं जो आत्म्याला जाणतोय, भलेही त्याला बहिरंगामध्ये हे सगळं क्षेपण नाही आहे, तरी सुद्धा त्याला काय म्हणलं? निश्चय श्रुत केवली आहे. तो मोक्ष मार्गस्थ आहे, भेदविज्ञानी आहे. आणि हेच आपल्यासाठी प्रयोजनभूत आहे, हेच कर्तव्य आहे. बहिरंगामध्ये ह्या द्रव्यश्रुताचं गोळा करणं म्हणजे उलट सांगितलं ना त्यांनी, काय ओझं आहे. शब्दाचं ज्ञान फक्त म्हणजे ओझं आहे, म्हणून त्याच्या नादी लागू नका. जितकं अध्ययन होईल तेवढं चांगलं आहे, नाही असं नाही. बहिरंगात कुठेतरी उपयोग दुसरीकडे अडकण्यापेक्षा या श्रुताला अवलंबन करून तुम्ही विकल्पात राहावा, चालतंय. पण अशुभामध्ये जाण्यापेक्षा ह्याचं अवलंबन श्रेष्ठ आहे. कालची गोष्ट राहिली आहे, कुठली? पीठ पडली डोक्यात. आमचं कट झालं ना. हो, झाली आमची. तुम्ही आज रेकॉर्डिंग मध्ये ऐकलं नाही का?
डोक्यात शेवट 2 मिनिटात डोक्यात वीट पडली आणि काय झालं मग ते तिसरी वीट पडली ना. पहिली पडली ती उजवीकडं, दुसरी डावीकडं आणि तिसरी मध्यभागीच पडली. आणि मग आता इतकं रक्त वाहू लागलं की तो अर्धमृत सम झाला. आणि मग तरी पण त्याला मोह सुटेना, हातातनं त्या विटा सुटेनात. ते धरला आणि त्याची शक्ती सगळी एकवटून निघाला ना घराच्या दिशेने की आपण हे सगळं आता विकू आणि आपला संसार थाटू. आयुष्य तर किती राहिलं होतं हे पण माहीत नाही त्याला. आणि मग जंगल पार करून नगरात प्रवेश केला. अजून घर त्याचं खूप दूर होतं आणि त्याच्याकडं वेळ कमी होता कारण इतकं रक्त गेलं होतं की त्याला अशक्त वाटायला सुरू झालं ना, शक्तिहीन व्हायला लागली त्याची. आणि मग परत आकाशातून आवाज आला काय की म्हणले तू काय कर, इथं सगळे गरीब वस्ती आहे पण ती सगळी लोक रुजू आहेत, तुला सगळी मदत करण्यासारखी आहे, त्यांचा स्वभाव चांगला आहे, तर तू काय कर तुझ्याजवळ असलेलं हे धन सगळं त्यांना देऊन टाक कारण तू काही क्षणाचाच मेहमान आहेस. तो म्हणला की नाही नाही असं कसं, मी मेहनतीने मिळवलं आहे, आता इतकं भक्तीने मी मिळवलं आहे, हे कसं मी दुसऱ्याला देऊ. म्हटला मी आत्ता घरी जाऊन पोचणार पळत पळत आणि सगळ्यांना घरातल्यांना देणार आणि सगळं कल्याण करणार सगळ्यांचं. तरी पण वरून सांगितलं देवानी आवाज देऊन की तुझ्याकडे एवढा वेळ नाही आहे, तू काय कर दे, तुझ्या हाताने दे. पण ह्यानी ऐकलं नाही आणि 4 पावलं सुद्धा चालायचं राहिलं की तो पडला आणि तिथंच गतप्राण झाला. आता हातातल्या विटा सगळ्या जमिनीवर पडल्या आणि मग कोण घेतलं, त्या गरिबांनाच मिळायच्या होत्या त्या. कसं पण फक्त यानी दिलं असतं तर याचं पुण्य राहिलं असतं त्याच्याजवळ आणि पुढच्या भवाभवात त्याला कधी काय कमी पडलं नसतं किंवा ती गरीब लोक मिळून त्याचं नाव रोशन केले असते. पण असा मेला की कोण कुठला आहे कोणाला माहिती, त्याच्याकडे बघायचं पण लांब राहिलं. त्यांनी सगळ्यांनी त्या विटा घेऊन गेल्या. म्हणजे कशासाठी सांगितली गोष्ट, लोभ. म्हणजे देव आला समोर तुमच्या समोर द्यायला, तुला काय पाहिजे तर तुम्ही काय मागणार, त्यांनी मागितल्या मला सोनं दे, मला धन दे, मला वैभवशाली बनव. आणि त्यामुळे त्याला असा लोभ झाला आणि तो भ्रष्ट झाला. उलट जे काही मिळायचं होतं ते सुद्धा त्याच्यापासून सुद्धा तो वंचित राहिला. मग असं आपल्या समोर त्या मुनींच्या समोर देव येऊन उभारलेत आणि माग म्हणतायत तुला काय पाहिजे ते. त्यावेळेस त्या मुनींची जर दृष्टी भ्रष्ट झाली, ते जर त्या देवतांकडे बघून आकृष्ट झाले तर ते आपल्या साधनेपासून च्युत होतात. त्यांना म्हणलं भिन्न दश पूर्वीत्व रुद्धिधारी, आणि ते रुद्धी संपन्न राहतच नाहीत, त्या रुद्धी त्यांच्या नष्ट होतात. आणि जे कोणी त्यांच्यापासून निर्मोही राहतात, निर्लोभ राहतात, ते आपली साधना अशी करतात की नियमाने 10व्या अंगाच्या पुढं सरकले की 11, 12, 13 आणि 14 पूर्वाचे ज्ञाता होतात आणि संपूर्ण द्वादशांगाचे पाठी होतात. मग ते कोण असतात, अशी निश्चल निर्विकल्प साधना करणारे भावलिंगी मुनिराज. अशी साधना आपल्याला पण करता यावी. ते एक वाक्यात परत एकदा सांगावं. कुठलं, ते परमाणुमित्त एमपी परमाणू मात्र देखील राग ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्या जीवामध्ये विराजमान आहे, विद्यते राहतो, तो सर्व आगमाचा धारी असताना सुद्धा आत्म्याला जाणू शकत नाही. मग त्या आम्हांनी असं चार्ट करून दाखवलं होतं वास्तविक, पण आता मी उद्या दाखवेन पाहिजे, मला आठवण करा कसं विषय आणि साधन लावायचं त्याच्यामध्ये आणि मग कुठं राग लावायचा, उद्या बघू. जाणा वीतराग स्वरूपोऽहम् निर्मोह स्वरूपोऽहम् निष्कर्म स्वरूपोऽहम् ओम विसर्ज. नमो हरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयरियाणं, नमो वज्रायाणं, नमो डोळे सोवसा.